तर मित्रांनो मी गेले सोमवारी म्हणजे 6 तारखेला मी ॲमेझॉनवरतून एक प्रोडक्ट मागवलेलं होतं. ते प्रोडक्ट मी तुम्हाला नंतर दाखवेलच. तर फ्लिपकार्टवरूनच मी शक्यतो मागवत असतो प्रोडक्ट वगैरे, कारण कसं ट्रस्टी आहे ॲप आणि खरंच छान ॲप येतो आणि सर्विस पण त्यांची फटाफट आहे फ्लिपकार्टची. पण फर्स्ट टाईम मी ॲमेझॉनवरून प्रोडक्ट परचेस केलेलं आहे. तर जवळजवळ आता 12 दिवस होऊन गेलेले, 10 ते 12 दिवस होऊन गेलेले, तरी देखील अजूनपर्यंत प्रोडक्ट आले नाही. पण मगाशी मला नोटिफिकेशन आलं की आज म्हणजे ॲमेझॉनमधून डिलेवरी झालेलं आहे आपलं प्रोडक्ट. तर कुठल्याही वेळेस ते येऊ शकतं. तर तो व्यक्ती इथं आल्यानंतर तो बॉक्स म्हणजे त्याला स्वतःलाच मी ओपन करायला लावेल वगैरे आणि ती नंतर आपण चेक करूया नक्की तोच प्रोडक्ट आहे का. कारण ॲमेझॉनची बातमी तुम्ही इथून मागे भरपूर ऐकलेली आहे आणि मी पण फर्स्ट टाईमच मी परचेस केलेलं आहे ॲमेझॉनवरती, त्याच्यामुळं थोडं ट्रस्ट कमी आहे. तर बघूया आता प्रोडक्ट नक्की तेच आहे का, कसं आहे काय ते मी तुम्हाला सर्व आता ती व्यक्ती आल्यानंतर तुम्हाला मी दाखवलंच. तर खूप स्लो सर्विस आहे ॲमेझॉनची, बघूया आता आल्यानंतर. काय तुझा नाही प्रोडक्टचा काढते, तुझा काढ तुझा काय संबंध आहे? काही चोरीमारी करतं काय नाही ना, असं थोडी. आणि केला तर काही मेहनतच करतोय ना, मग टपोरगिरी तर नाही करत ना. कसं असतं, आता आम्ही ओपन करतो ना स्वतः, हिच्यात आता फॉल्ट निघाला इथं आमची जिम्मेदारी असं आहे. नाही ना ठीक इथूनच मी रिटर्न घेऊन जाईन थोडं, असं आहे काही तुम्हाला नाही असं झालंय, घडलेलं आहे माहिती आहे का. म्हणून त्यांनी मेसेज दिलेला आहे का बाबा तुम्ही करून घ्या म्हणून त्यांच्याकडून. मागला मोबाईल हळूहळू ऑनलाईन ते असं काढ ना वरती, दगड आला असं इकडून काढा वरती, ते पहाड. हां व्यवस्थित करावं काय काय नाही. ते माउंट आहे. हो बरोबर. काय नाही कवर. तर मित्रांनो फायनली आपलं प्रोडक्ट आलेलं आहे आणि जे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगणार होतं तर ते प्रोडक्ट आहे उलांजीचं आहे आणि कप माउंट आहे, कॅमेरा सेक्शन कप माउंट SC02. तर हे आपण परचेस केलेलं आहे. तर पहिलेच मी जे डिलिव्हरी बॉय येतात त्यांच्याकडूनच मी ओपन करून घेतला आणि त्यांच्याकडून चेक करून घेतलं की ते प्रोडक्ट आहे का. तर पूर्ण खात्रीशीर मी ते पहिलं प्रोडक्ट बघितलं आणि त्याच्यानंतर त्याला मी ते प्रोडक्ट ओपन करायला सांगितलं. कारण कसं आहे ॲमेझॉनवरती बरेच आपण मागे भरपूर व्हिडिओ आपण बघितले होते की जे पण आपण प्रोडक्ट परचेस करतो तर त्या प्रोडक्टमध्ये दुसरे पण प्रोडक्ट येतात, दगड येतात किंवा अजून जे काय असेल ते साहित्य त्याच्यामध्ये भरून बाहेर डिलिव्हरी केलं जातं कस्टमरला वगैरे. तर खात्रीशीर तुम्हाला पण देखील मी सांगतो, तुम्ही जेव्हा ऑनलाईन प्रोडक्ट परचेस करत असाल तर त्या डिलिव्हरी बॉयला प्रत्यक्ष तुम्ही भेटून त्याच्या हातूनच ते प्रोडक्ट खात्रीशीर ओपन करून घ्या आणि तेच प्रोडक्ट आहे का पहिले ते चेक करा, सर्व गोष्टी जे काय आहे ते. तर बघूया आता आपण, जास्त वेळ घेत नाही मी, तर फटाफट आपण आज ओपन करूया. ही आहे ॲमेझॉनची मोठी पिशवी आणि त्याच्यामध्ये ना हे आपलं बिलिंग आहे, स्लिप ॲमेझॉनची. तर हे बघू शकता, हे असं काय त्यांनी दिलेलं आहे. तर त्याची अमाऊंट वगैरे मी तुम्हाला नंतर सांगतो, पहिलं आपण ते ओपन करून घेऊया.
तर हे आपण ओपन करून घेऊया. आणि हे मी प्रोडक्ट परचेस केले आहे, उलन्झी SC02 कॅमेरा सेक्शन कप माउंट, याला असं म्हणतात. आणि हे कप माउंट तुम्ही गाडीत किंवा कुठेही तुम्ही एकदम इझिली तुम्ही हे करू शकता, फिट करू शकता. तर हे ओपन केल्यानंतर हे ॲक्च्युली त्यानेच ओपन केलं आणि मी चेक करून घेतलं, हे मगाशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. तर हे आहे कप माउंट. आणि त्याच्यानंतर हे वरती ॲड करायचं आहे. म्हणजे याच्यावरती तुम्ही मोबाईल, तुमचा कॅमेरा, जे काय असेल ते तुम्ही याला अटॅच करू शकता. हे आपण बघूया. आणि हे आहे एल&की की, हे एल&की की आहे. तर बघा आता याच्यामध्ये बघूया आपण काय आहे. हे जे माउंट आहे याला हे असं अटॅच करायचं. हे स्क्रू दिलेले आहे 2. तर हे याने हे फिरवायचं असं 2 स्क्रू याच्यामध्ये टाकून हे फिट करून घ्यायचं. असं व्यवस्थित फिट करायचं. आणि हे फिट केल्यानंतर, आणि हे ॲक्च्युली मला गोप्रो याला कनेक्ट करायचं आहे, त्याच्यामुळं मी हे एक अजून एक प्रोडक्ट मागवलेलं आहे. याला ॲडॅप्टर असं म्हणतात. तर हे आहे मित्रांनो ॲडॅप्टर. कारण हे मी गोप्रोसाठी घेतलेलं आहे. तर गोप्रोसाठी त्यांनी मला ॲडॅप्टर म्हणजे ॲड करून दिलेलं नाही आहे. तर हे मी वेगळं सेपरेट विकत घेतलेलं आहे. माउंट आहे. तर याला आहे ना आपण गोप्रो कसा लावणार आहोत ते आपण बघणार आहोत. गोप्रो सोबत जे आपल्याला दिलं होतं ते आपण याला कनेक्ट केलेलं आहे. हे बघू शकता. हे बघा, हे खूप म्हणजे याला एवढं चुंबक असतं की याला कनेक्ट यायचं झालं ना ते लवकर निघत नाही. आणि बघा जवळ घेतं नाही, बघा त्याला त्याच्याकडे खेचलं जातं ते कॅमेऱ्याकडे. आणि हे ना एकदम फिट करायचं त्या भागामध्ये. आणि ते झाल्यानंतर हा गोप्रो आहे ना तो याच्यामध्ये आपल्याला असा कनेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे आपण असं लावून घेणार आहोत. तर हा बघा कनेक्ट झाला याच्यामध्ये, एकदम बरोबर फिट झालेलं आहे. हे तुम्ही असं एकदम एक स्थिर पण तुम्ही ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला असं आहे बघा खाली जर तुम्हाला थोडं शूट करायचं असं खालचा कुठला भाग तर तुम्ही ते देखील शूट करू शकता. समोरचं जर तुम्हाला शूट करायचं असेल तर ते देखील शूट करू शकता. वरती आजूबाजूला हे बघा हे ना पूर्ण असं फिरणार आहे. हे बघा हे पूर्ण फिरतं आहे. कारण हे इथून आपण थोडं टाईट केलेलं आहे, जास्त टाईट नाही करायचं, थोडंच करायचं. आणि हे बघा असं पुढं इकडून म्हणजे आजूबाजूला देखील तुम्ही राईट साईडला लेफ्ट साईडला तुम्ही हा गोप्रो फिरू शकता. तर हे असं फिरू शकतं. आणि हे जे आहे ना हे व्यवस्थित फक्त कनेक्ट करायचं याला. कारण हा मेन
हां तरी आपण थोडं फिट केलेलं आहे आणि हे आपण उजवीकडे डावीकडे कुठेही आपण गोप्रो हा इझिली एकदम आपण फिरवू शकतो आणि त्यानुसार तुम्ही शूट करू शकता. आता राहिला विषय आपल्याला जर समजा हा झाला व्यवस्थित एकदम परफेक्ट फिट, आता बघा हलणार पण नाही आणि काहीच नाही. आता जर समजा हे जर आपल्याला एखाद्या गाडीला किंवा अजून कुठेही तुम्ही किचनमध्ये जर तुम्ही जर शूट करणार असाल माउंट रेसिपी वगैरे जर तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल रेसिपीचा ते देखील त्याच्यासाठी देखील हा यूज होतो. हा माउंट म्हणजे सर्व गोष्टींसाठी यूज होणारा हा माउंट आहे आणि तो इझिली आहे ना. या बघा आता हे फक्त आहे ना हा फक्त प्रेस करायचा याला. हे बघा असं 8 ते 10 वेळा आहे ना प्रेस केल्यानंतर आहे ना हा जोपर्यंत हा जो रेड आहे ना तोपर्यंत म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो रेड आहे ना तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. हा जो रेड दिसतोय ना तुम्हाला पट्टा हा तो ह्या लेवलपर्यंत आला पाहिजे. म्हणजे ह्या लेवलपर्यंत आल्यानंतर आहे ना आपण समजू की हा एकदम परफेक्ट फिट झालेला आहे. हे बघा आता हे बघा उचलतो ना तुम्ही कितीही ताकद लावत निघणारच नाही बघा. हे बघा कितीही ताकद लावली ना तरी ती निघणार नाही, इतका हा फिट बसलेला आहे माउंट. हे बघा बघू शकता पुन्हा एकदा इतका फिट बसलेला आहे. आणि जर याला जर लूज करायचं असेल ना तर हे बघा ओपनचं इथं दिलेलं आहे ओपन म्हणून. तर हे दोन्ही बाजूनी आहे ना असं प्रेस करायचं आणि मग ते काढायचं. बघा आता हे वरती असं प्रेस केल्यानंतर आहे ना हा हल्ला ते बघा निघू शकतो हा. तर अशा प्रकारे हा घेतलेला आपण माउंट खूप युजफुली आहे आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा वापरू शकता माउंट. तर या माउंटची किंमत आपण आता बघणार आहोत. तर याची किंमत तुम्ही बघू शकता 4,473 रुपये आणि हे मी ऑर्डर केलं होतं परचेस. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही परचेस करू शकता त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर. तर हे आहे आपले माउंट आणि त्याचबरोबर आहे ना तर मी हे देखील घेतलेलं आहे सोबत ॲक्शन प्रो ट्रायपॉड ॲडॅप्टर म्हणून आहे. तर हे आहे 300 रुपयाला. तर हे तुम्ही बघू शकता. तर हे तुम्ही कॅमेरा वगैरे गोप्रो वगैरे असेल तर तुम्ही त्याला अटॅच करू शकता. 300 रुपये त्याची प्राईस आहे. शूटचा कॅमेरा वगैरे असतो ते देखील तुम्ही याला अटॅच करू शकता. तुमचा गोप्रो वगैरे असेल तर ते देखील अटॅच करू शकता. मोबाईल वगैरे असेल ते देखील तुम्ही या माउंटला अटॅच करू शकता. इतका खूप भारी प्रोडक्ट आहे. याचा तुम्ही यूज करून बघा. तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल त्या लिंकवरती तुम्ही परचेस करू शकता. अशा प्रकारे हा माउंट आहे. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ हा जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे, हे जे मी प्रोडक्ट घेतलेलं आहे हा हे स्पॉन्सरशिप नाही मित्रांनो. कारण खूप फायद्याचं आहे हे प्रोडक्ट. कारण तुम्ही जर चिपमधून जर तुम्ही घेता असाल 200-300 रुपयापर्यंत पण हे भेटतं. पण ते एकदम चिप असतं ते आणि काही महिन्याभरातच ते खराब होऊन जातं. म्हणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर एकदम चांगलं प्रोडक्ट घ्या. काही म्हणजे काही वर्ष टिकले पाहिजे असं प्रोडक्ट घ्या. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे स्पॉन्सरशिप व्हिडिओ नाही आहे. तर तुम्हाला एक माझ्याकडून हेल्प म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर भेटू आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला. आणि त्याचबरोबर ही पिशवी पण भेटलेला आहे ओलांजी कंपनीची. बघू शकता याच्यामध्ये आपण हा माउंट कुठेही कॅरी करू शकतो.